या मॅपमध्ये यू आर हिअर लिहिलं आहे. म्हणजे मंडई हे लोकेशन हे आहे. केवढा मोठा फाउंटन आहे बघा. नमस्कार मंडळी, मी रोज स्वागत करतो एका न्यू ब्लॉगमध्ये. तर मंडळी आज माका सुट्टी असा, सोमवारची माका कधी कधी सुट्टी असता. तर आज मी पूर्ण दिवस झोपान काढलं आणि 4 वाजता उठलं. काहीतरी खाल्लं आणि आता चाललंय फिराक. वाडीत कसं फिरतोय, घराकडे असलं का हडे थडे उगी MIDC फिरतो तसं आता हय पण फिरतोय. तर तुमका दाखवते चला इकडची झाडं आणि गार्डन आणि काय का बघतं असं ती पण दाखवते. चला मग म्हणजे मी अर्ध्या रस्त्याचं पोचलोय. म्हणजे या बिल्डिंगच्या पाठी मी कामात असतो. मी दिसतं ती बिल्डिंग तसं हॉटेल आहे माझा आणि ह्या बिल्डिंगच्या पाठी जायचं माका. तो पण तुम्ही फुलं बघा किती सुंदर दिसतात. ती फुलं रेड कलरची खतरनाक वाटतात बघा. पूर्ण फुलं फुलली आहे, लाल लाल बघू शकता तुम्ही. खतरनाक वाटतात. मी तुम्हाला जवळून दाखवतो कशी फुलं दिसतात ती. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलो आहे. म्हणजे 1 किलोमीटर तर आलो मी इकडे. आणि आता मी हा अंडरग्राऊंड रोड आहे. हा इकडनं ती बिल्डिंग दिसते, ती झेंडे दिसतात तिकडे बाहेर पडतो. म्हणजे हा असा आहे आणि खालती पूर्ण अंडरग्राऊंड गुफा आहे. म्हणजे रोड आहे हा. फक्त सायकल चालवण्यासाठी केलेला आहे. बाईक अलाउड नाही इकडे, फक्त सायकल चालवतात. इकडनं आम्ही तिकडे जाणार त्या साईडला. चला मग दाखवतो तुम्हाला. पण मस्त पडलं. संध्याकाळची वेळ, आता वाजल्यात 5. रोड मग खूप मोठा आहे. किती मोठा अंडरग्राऊंड रोड आहे. म्हणजे तो माझ्या ते किती 100 मीटर 200 मीटरचा अंडरग्राऊंड रोड आहे. आणि याच्यावरती रोड आहे, हायवे आहे खूप मोठा. आणि मी त्या साईडनं इकडे आलो आहे. आता इकडनं आता वरती जाणार परत. मोबाईल बंद करून सायकलने जाणार. खूप मोठा हे आहे, स्लोपर आहे. तर म्हणजे मी मगाशी त्या साईडला होतो. ते दिसतं ते ऑरेंज कलरची बिल्डिंग हे दिसतं हॉटेल टाईप, तिकडे होतो. आणि तिकडनं 2 रोड म्हणजे अंडरग्राऊंड तर इकडे आलो. ही बघा बिल्डिंग इकडे. तुम्हाला सांगितलं ते झेंड्याच्या तिकडे अंडरग्राऊंड संपतो म्हणून. तर बघू शकतो तुम्ही, मस्त आहे. आणि बिल्डिंग माझ्या पाठी आहे ती 5 स्टार आहे. ती 5 स्टार हॉटेल आहे इकडचं मोठं. खतरनाक वाटतं बघा केवढं मोठं आहे ते हॉटेल. तर म्हणजे आता मी त्या साईडला जाणार. तिकडे आहे, तिकडे मस्त खूप झाडं आणि आहेत. तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो किती चांगला व्ह्यू आहे तो तिकडे. तर म्हणजे तुम्ही फाउंटन बघू शकता किती सुंदर आहे तिकडे. ते खतरनाक वाटतं आहे ते बघा. आणि सूर्यप्रकाशाची किरणं एवढी छान वाटत आहेत ना बघायला. जवळून दाखवतो तुम्हाला. मस्तच वाटतं तिकडे. मी कधी कधी इकडे येतो. शांतता पण आहे आणि मस्तच वाटतं इकडे. वातावरण पण आहे. झाडं एवढी लावली आहेत ना, खतरनाक खूप लावली आहेत झाडं. जंगलच करून टाकलं इकडे. आणि ती पण वाळूमध्ये लावलेली आहे. ती पूर्ण वाळू आहे, बघू शकता तुम्ही. आता चालतच फिरणं दाखवतो तुम्हाला, दाखवण्यासाठी इकडचं काय ते. झाडं लावली आहेत बघा. आणि इकडे फोटोशूट करायला किती खतरनाक फोटो येतात इकडे. मजा येते. लास्ट टाइम आलेलो इकडे फोटो काढायला. झाडं इकडे आल्यावर कोकणात आल्यासारखी फिलिंग येते, जंगलात फिरण्यासारखी. आणि इकडे पूर्णच झाडं लावलेली आहेत. पण ही सगळी फळाची झाडं नाहीत. ही सगळी कोडुलिंब म्हणतात ना, लिंब तिची झाडं आहेत सगळी. तीच झाडं लावलेली आहेत मस्त. आणि ग्रो पण चांगली झाली आहेत. तुम्ही बघा किती सुंदर वाटतं. आणि त्या साईडला कॉर्निस आहे. कॉर्निस म्हणजे तुम्हाला दाखवलं होतं लास्ट टाइम मी गेलेलो फिरायला. समुद्र नाही, ते बांधून काढलेला एक बेट आहे, बंदर आहे. मस्त वाटतं इकडे.
इकडे लोक मस्त बसतात. इकडे येऊन शांतता आहे, आवाज पण नाही, पक्ष्यांची किलबिलाट आहे. पक्षी भरपूर आहेत इकडे. म्हणजे आमच्या इंडियामध्ये कशी कुत्रं सोडलेली असतात, घरातून कुत्रे सोडतात, तशी इकडे ही मांजरं सोडलेली असतात खात्या पित्या घरची. आमच्याकडे मासे मार्केटात सोडतात, तर या बिचाऱ्यांना, मुख्य जनावरांना इकडे येऊन सोडतात. चांगली मांजरं आहेत इकडे, बोके मांजरं सोडलेली आहेत. रातची तर भयानक दिसतात, म्याव 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 करत असतात इकडे सगळी. आणि इकडे लोक असे खायला देतात त्यांना. ते बघा तिकडे कोणीतरी बॅग ठेवली, ते खायला देते असेच. आणि इकडची मांजरं भात खात नाही, त्यांना पेडिग्रीच देतात. ती मांजराची काहीतरी खाद्य असतं तेच देतात, तेच खातात आणि काय नाही खात. आणि तुम्ही हा व्ह्यूज बघू शकता, किती खतरनाक वाटतो झाडांचा. मस्त वाटतं बघा, झाडच झाड. आणि खालती लॉन लावला आहे. ठिकाणी एक व्यायाम करण्यासाठी एक मशीन ठेवली आहे. अप्पर बॉडी वॉर्म अप लिहिलं आहे, काय माहीत नाही. फोटोप्रमाणे हात लावला होता मी, तर ट्राय केलं जरासं. काय नाही, एकदम लूज आहे. सायकलचे फेडल असतात तसे. म्हाताऱ्या लोकांसाठी ठेवलं आहे, इकडे येऊन हात हलवायचे म्हणून. आणि तुम्ही फक्त हा व्ह्यूज फक्त बघ, किती खतरनाक वाटतं बघा. किती झाडच आहे, इकडून तिकडे सगळे झाडच आहेत. मस्त वाटत आहेत. तर मंडळी, तुम्ही हा फाउंटन बघू शकता, केवढा मोठा आहे तो. पाठीमागे तुम्ही बघू शकता. असं वाटतं की आत्ता असे कपडे काढून तिकडे उडी मारावी स्विमिंग पूलमध्ये. खतरनाक वाटतं बघा, केवढा मोठा आहे बघा. इथून ते कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला लहान दिसत आहे, पण हा खूप मोठा आहे. मस्तच वाटतं. दगडावर पाणी पडत आहे. मस्तच वाटतं, खतरनाक वाटतं. मासे तर नाहीत यामध्ये, पण पाणी एकदम क्लीन आहे. आणि पाणी स्पेशल बघा पाण्याचा केवढा आहे तो. बारकं सायकल येऊन खेळतं आपलं. खतरनाक वाटतं. आणि तिकडे ते पक्षी ठेवले आहेत नकली, उडत आहेत ते. मस्तच वाटतं. मॅपमध्ये यू आर हिअर लिहिलं आहे, म्हणजे मंडई हे लोकेशन हे आहे. केवढा मोठा फाउंटन आहे बघा. म्हणजे मी इकडे आहे, त्या मॅपप्रमाणे मी इकडे आहे. म्हणजे तुम्हाला पुढचं पण दाखवतो काय कुठं आहे. आणि चांगले आहे ते स्पॉट इकडचे आज दाखवतो. किती सोडलेली आहे इकडे. आणि हा कोणतरी त्यांना खायला घेऊन आला, गाडीमध्ये हा खायला घेऊन आला त्यांना. किती खाव सोडलेली आहे तिकडे, किती आहेत ती बघा. हा इकडे घालतो त्यांना खायला माणूस. तशी माणसं पण चांगली आहेत, मुख्य प्राण्यांना खायला देतात. तर मंडळी, आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.